हॅलो फ्रेंड्स, आता आपण करूया व्हिडिओ स्टार्ट आणि एकदम स्मोकी आय लुक बनवणार आहे मी आज। हे बघा छान एकदम मी पहिले स्मोकीला एकदम आउट कॉर्नर आणि इनर कॉर्नरला एकदम केलेला आहे स्मच। त्याला मी पहिले ब्लेंडिंग करून लावून घेतलेलं आहे आणि आता घेतलेला आहे मी सिमर हे मी गोल्ड घेतला आहे, थोडं त्यामध्ये ब्राऊन घेतलेला आहे कारण आउटफिट आहे जे आहे यामध्ये थोडं गोल्ड आहे। त्यामध्ये मी आयबॉलला जे असते ते मी थोडं गोल्ड घेतलं आणि थोडं इनर कॉर्नरला पण मी गोल्ड घेतलं। इनरमध्ये थोडा शेड टाकलेला आहे मी गोल्डनचा। पहा किती सुंदर आणि छान दिसतात ते। आणि हा स्मोकी आय लुक तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा। आणि बघा किती सुंदर एकदम थोडं मी हाताने घेतलेलं आहे त्याला ब्लेंड करून। जे बोटानं असते ते थोडंसं चांगला हात पद्धतीने लागतात, त्यामुळे मी एका फिंगरने लावून घेतलेलं आहे। बघा छान। आणि थोडं मी त्याला ब्लू लावून थोडा मी एकदम थोडा हलका ग्लिटर लावणार आहे। आणि बघा या साईडनं पण मी स्मच करून घेतलेला आहे इनर कॉर्नर आणि बघा किती छान एकदम मी आता ब्राऊन आणि थोडा एकदम पिंक कलर घेतलेला आहे स्मच करायसाठी। कारण खूप असे स्मोकी एकदम जे कस्टम आहे त्यांना थोडंसं असं म्हणजे वेगळं वाटलं होतं, त्यामुळे मी थोडा कलर चेंज केलेला आहे। थोडा स्मोकी आणि थोडा ब्राउनिश कलर म्हणून घेतलेला आहे त्यामध्ये। बघा आणि एकदम गोल्ड पॅलेटमध्ये मी एकदम गोल्ड शेड घेऊन आयबॉलला थोडं लावून घेतलेलं आहे। बघा आयबॉलला लावून घ्यायचं आणि हा एकदम हलो आय लुक आणि खूप छान असे स्मोकी आय लुक खूप छान पद्धतीने करणार आहे। हे बघा किती सुंदर झालेला आहे। आणि यासाठी मी ब्लेंडिंग केलेलं आहे। ब्लेंडिंग ही खूप महत्त्वाची असते। जेवढं तुम्ही ब्लेंड कराल तेवढा तो एकदम आय लुक हिन्हॅन्स करून खूप छान असा लुक येतो आणि आय लुक असा चेहरा उठून दिसतो। त्यामुळे आय लुक हा खूप एकदम महत्त्वाचा पार्ट आहे। यामध्ये तुम्ही आय लुक जेवढा छान कराल तेवढा तो चेहरा उठून दिसतो, कारण चेहऱ्याचा मेन पार्ट आय लुक असतो। त्यामुळे खूप छान पद्धतीने आय लुक करा। आणि बघा आता मी घेतलेला आहे विंग लायनर, थोडं छान पद्धतीने लावून घ्यायचं आहे एकदम छोटे आणि एकदम मी थोडा छोटा ब्रश घेतला आणि त्यामध्ये थोडंसं विंग लायनर मी लावून घेतलेलं आहे। ते बघा दुसऱ्या पण डोळ्याला आपण विंग लायनर हा लावून घेऊया। या फील्डमध्ये कसं खूप छान छान असे एक आय लुक तुम्हाला शिकायला मिळेल, त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आणि मी तुम्हाला घेऊन येणार आहे एकदम नॉलेज व्हिडिओज। हे बघा आता मी खाली पण थोडा ब्राउनिश लावून घेतलेला आहे, ब्राऊन आणि थोडा पिंक। एकदम खूप छान सुंदर दिसते डोळे आणि एकदम असे उठून थोडे मोठे पण दिसतात। बघा आणि आपला राडाचा मेन पार्ट ते म्हणजे काजळ। काजळ हे खूप छान पद्धतीने लावून घ्या। काजळ आणि डोळे खूप छान आणि एकदम हिन्हॅन्स खूप छान सुंदर लुक येतो काजळांनी, त्यामुळे काजळाला स्किप नका करू। काजळ हे खूप छान दिसतोय। बघा आता लावून घेतलेलं आहे आणि काजळ घेतलेलं आहे मी एकदम लॅक्मीचं, हे पण खूप छान आहे आणि एकदम वॉटर ब्रेस आहे, बिलकुल निघणार नाही। हा लुक जे आहे हा 12 तास टिकणारा लुक आहे, त्यामुळे बिलकुल निघणार नाही हा लुक। बघा आणि आता घेतलेला मी थोडं लूज पावडर, थोडं जे म्हणजे आपलं जे निघालेलं आहे समजा किंवा थोडं काही खाली गेलेलं आहे ते बिलकुल काढून घ्यायचं आणि खूप सुंदर असं पावडर थोडा हलका ब्लश घुमून घ्यायचा। आणि आता घेतलेले मी लॅशेस, थोडे लॅशेस लावून घ्यायचे। मी बघा आणि हो तुम्हाला जर असं नक्की लुक आवडला असेल तर नक्की कमेंट्स करा। आणि दुसऱ्या पण डोळ्याला मी लावून घेतलेलं आहे। आणि आता घेतलेलं आहे मी फेरारुसीची एकदम छान लिपस्टिक शेड। बघा एकदम सटल लुक झालेला आहे, एकदम सटल कलर पण छान आवडलेला आहे। आणि आता घेतलेला आहे मी जुडीचा ग्लॉस। हा ग्लास खूप छान आणि खूप सुंदर दिसतात। बघा किती सुंदर आणि एकदम ग्लोईंग स्किनवर
खूप छान एकदम मॅट लुक झालेला आहे आणि एकदम आय लुक पण झालेला आहे बघा. हात लावून पण बघितलं तरी एकदम निघत नाही असा हा लुक झालेला आहे आणि खूप छान दिसत आहे बघा. असा सुंदर तुम्हाला बघायचा असेल लुक तर नक्की मला कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला हा लुक तर, आणि सबस्क्राईब नक्की करा. ते बघा किती सुंदर आणि एकदम साडी स्ट्रिपिंग पण खूप छान केलेली आहे बघा. हा लुक झालेला एकदम फ्लॉलेस. तर थँक्यू.